गुन्हेगारीशी निगडीत काही बातम्या आणि त्यांचा वेगवान आढावा घेऊया। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। बुधवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनाचा मार्ग मोकळा झाला, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। सैफ अली खानवरील हल्लेखोराला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोठडी संपत असल्यानं पोलीस कोठडी वाढवून मागण्यात येणार आहे, तर आरोपीच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे समोर येतात। जालन्याच्या हनुमंतखेडा शिवारातील नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। एनडीआरएफ, टेंभुर्णी पोलीस आणि जाफराबाद महसूल पथकाने ही संयुक्त कारवाई केली। यावेळी प्रत्येकी 6 फायबर आणि 6 बोटी असा 90 लाखांचा माल जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट केला। संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरात भर दिवसा लुटमार केल्याची घटना घडली आहे। 2 अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत एका तरुणाची दुचाकी आणि मोबाईल हिसकावून पळ काढले। या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। वसईच्या नायगावातील वाकीपाडा येथे परवाना असलेल्या पिस्तुलातून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली। जमिनीच्या वादातून झालेल्या या घटनेत जवळजवळ 7 जण जखमी झाले। जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली। गोंदियाच्या नवेगाव नजीकच्या जंगलात जुगार अड्डा सुरू होता। या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांनी 8 आरोपींना जुगार खेळताना रंगेहात पकडले। त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी जप्त करत गुन्हा नोंदवला। नागपूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। यात 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईत 4 आरोपींना अटक केली असून 12,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवीन कामठी पोलिसांनी ही कारवाई केली। नागपूरमधील एका बंद कारखान्यातून लाखोंचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले। ही टोळी बंद कारखान्यातून रोज थोडी प्लास्टिक आणि इतर साहित्याची चोरी करत होती। कोराडी पोलिसांनी या चोरीचा पर्दाफाश करत या प्रकरणी 9 आरोपींना अटक केली। पुण्याच्या हडपसर भागात 2 मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। आरोपींचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातो। जळगाव शहरातील एका टेंट हाऊसला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये टेंट हाऊसचं साहित्य जळून खाक झालंय। यात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। डोंबिवलीच्या सिद्धार्थनगर परिसरातून पोलिसांनी 3 किलोहून अधिक गांजासह एकाला बेड्या ठोकल्यात। विष्णुनगर पोलिसांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली। गांजा विक्रीसाठी 1 जण येत असल्याची माहिती पथकाला मिळालेली। पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधून दारूची तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोघांना मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली आहे। आरोपी गोवा, मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरज पंढरपूर मार्गे तस्करी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली। पालघरमध्ये एकाच कंटेनरला 3 नंबर प्लेट आढळून आल्यामुळे खळबळ माजले। पालघर बोईसर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला 3 नंबर प्लेट आढळल्या। पोलिसांची चाहूल लागताच कंटेनर चालक पसार झाला। हा कंटेनर पनवेलहून आल्याची प्राथमिक माहिती। पुण्याच्या बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। बिबवेवाडी परिसरात बारच्या कर्मचाऱ्यांनी तरुणांना मारहाण केली होती। या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत थेट धिंड काढली। पुण्यातील पूर्व हवेलीत विजेची तार चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। शहरात तांब्याच्या तारा चोरणारी टोळी ही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या परप्रांतीय टोळीकडून तब्बल 12 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत आणि यामुळे विजेची तार चोरणारी टोळी ही लवकरच पकडली जाण्याची शक्यता आहे। अनधिकृतरित्या मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एक पुरुष आणि 2 महिला असे एकूण 3 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसंच त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते बांगलादेशी नागरिक असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरात घरफोड्यात चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले। त्याच्या ताब्यातून तब्बल 16 लाखांहून अधिक किमतीचं चोरलेलं साहित्य जप्त केल्याची माहिती आहे। तर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माहिती दिली।
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली। शेजारी राहणाऱ्या बाप लेकानं 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना घडली आहे। या प्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली। जालन्याच्या शहागडमध्ये धारदार शस्त्र जवळ ठेवून चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले। गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाईत धारदार शस्त्रासह 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नांदेडमधील आनंदनगर परिसरात 17 वर्षीय युवकाचा 2 युवकांनी खून केल्याची घटना घडली। युवकाला मारहाण करत खून करून आरोपी फरार झाले। पोलीस आरोपींचा तपास करत आहेत।